नमस्कार. रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असे पॅनकेक्स बनवणार आहोत. हे पॅनकेक मी केळं आणि अक्रोड वापरून बनवलेले आहेत, कारण माझा मुलगा हे केळं आणि अक्रोड अजिबात खात नाही. तर त्याच्यासाठी छान असे मधल्या वेळेतला खाऊ म्हणून मी हे पॅनकेक्स बनवले. लहान मोठे अगदी आवडीने हे पॅनकेक्स खातील. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, तसं चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर इथं मी 4 अक्रोड घेतलेले आहेत, 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत. आता ही मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातली. साखर ऑप्शनल आहे, स्किप केली तरीही चालेल. त्याच चमच्याने मी इथं 4 चमचे तूप घातलेलं आहे. तूप मेल्ट करून घ्यायचं आहे आणि पोह्याच्या चमच्यानेच मी इथं सगळं मेजरमेंट्स दिलेलं आहे. नंतर अर्धा कप दूध घेतलेलं आहे. अर्धा कप दुधातलं थोडं दूध पहिले घालून घेतलं आणि मिक्सरला याची छान अशी पेस्ट बनवून घेऊयात. तर इथं छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगदी एकसारखं असं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे बाउलमध्ये काढून घेतलं. बाउलमध्ये काढल्यानंतर थोडंसं जे मिश्रण चिकटलेलं असतं त्यासाठी थोडंसं दूध घातलं आणि तेही इथं काढून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घातलं. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं वेलची पूडही वापरू शकता. नंतर एक गाळणी घ्यायची, त्याच्यामध्ये 1 कप मैदा वापरलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही इथं वापरू शकता. अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आणि अगदी 1 चिमूटभर फक्त सोडा घातलेला आहे, बेकिंग सोडा. जास्त घालायची गरज नाही आहे. आता हे मिश्रण छान चाळून घेतलं. आता चाळल्यानंतर हलक्या हाताने छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करताना सगळ्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत, पण अगदी फास्ट असं मिक्स करायचं नाही आहे. हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स केल्यानंतर आपण जे अर्ध्या कपातलं उरलेलं दूध आहे ते सगळं मी इथं घालून घेतलं. आता छान व्हिस्करनी याला व्यवस्थित व्हिस्क करून घेतलेलं आहे. हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करते आहे मी. तर इथं कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, तरी थोडीशी घट्ट आहे. म्हणून मी काय केलं, इथं 2 चमचे दूध आणखी वापरलेलं आहे. तर 2 चमच्यातलं पहिले 1 चमचा दूध याच्यामध्ये मी घालून घेतलं आणि छान असं याला पहिले फेटून घेतलेलं आहे. नंतर उरलेलं सगळं दूध मी याच्यामध्ये घातलं आणि छान असं याला फेटून घेतलं. तर आता हे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं बनलेलं आहे, कारण जेव्हा आपण बॅटर पॅनवरती घालतो तेव्हा ते अगदी इझिली स्प्रेड झालं पाहिजे. तर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही बघू शकता अगदी छान असं फ्लो होतं आहे हे. तर आता काय करायचं आहे, याच्यानंतर मी इथं पायपिंग बॅग घेतली आहे. ती एका ग्लासमध्ये ठेवायची, म्हणजे इझिली आपण याच्यामध्ये बॅटर भरू शकतो. आता यामध्ये चमच्याने व्यवस्थित मी बॅटर भरून घेतलेलं आहे. तर पायपिंग बॅग वापरल्यामुळं बॅटर अगदी व्यवस्थित पॅनवरती आपल्याला घालता येतं, म्हणून मी इथं पायपिंग बॅग वापरलेली आहे. तर इथं पॅन अगदी मंद आचेवर गरम करून घेतलेला आहे. आता पायपिंग बॅगचं टोक मी थोडंसं कापून घेतलं आणि अशा पद्धतीनं गोल आकारात, जेवढा आकार तुम्हाला मोठा हवा आहे तेवढा पॅनकेक तुम्ही इथं बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता जे बॅटर आपण बनवलं आहे ते अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं आहे, त्याच्यामुळं इझिली ते व्यवस्थित स्प्रेड होते. तर अशा पद्धतीनं छान असे पॅनकेक्स मी इथं पॅनमध्ये घालून घेते आहे. आता याच्यावरती छान झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं चांगलं एका साईडनी भाजून घ्यायचं. तर झाकण ठेवल्यानंतर तुम्हाला वरूनही दिसू शकतं की छान असे बबल्स यायला सुरुवात होते आणि ते केक्स असे फुगायला सुरुवात होते. तर इथं झाकण उघडून मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मस्त असे जाळी आली आहे त्याला आणि एक साईडनेही ते छान भाजले गेलेले आहेत. तर आता उलटवून बघूया, तर रंग अगदी सुरेख आलेला आहे. तर छान असे भाजले गेलेले आहेत. बाकीचे पॅनकेक्सही आपण उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेही 1 ते 2 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता तिन्ही पॅनकेक अगदी छान असे एका साईडनी भाजलेले आहेत. आता उलटवून बघूयात, दुसऱ्या साईडनीही भाजले गेलेले असतील. तर बघू शकता अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता अगदी मस्त आणि पटकन असे आपले पॅनकेक्स इथं तयार झालेले आहेत. तर पायपिंग बॅगनं मी इथं कसं करायचं ते दाखवलं. जर बॅग नसेल तर मग चमच्यानंही तुम्ही या पद्धतीनं पॅनकेक्स बनवू शकता. तर बॅटर अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं आहे, त्याच्यामुळं जरी चमच्यानं तुम्ही बॅटर पॅनवरती घातलं तरी अगदी इझिली ते स्प्रेड होते. आता झाकण ठेवून हे पॅनकेक्सही अगदी व्यवस्थित दोन्ही साईडनं मी भाजून घेतलेले आहेत. याचा रंगही बघू शकता अगदी सुरेख असा आलेला आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही हे पॅनकेक्स बनवू शकता. थोड्या मोठ्या आकाराचे हवे असतील तर मोठे पॅनकेक्सही बनवू शकतात. तर इथं आपले छान असे पॅनकेक्स तयार झाले.
अगदी पौष्टिक अशा आहेत. केळं आणि अक्रोड वापरून बनवलेले आहेत. मैद्याऐवजी तुम्ही इथं गव्हाचं पीठही वापरू शकता, मग आणखी पौष्टिक होतील. वरून छान असा मध घालून घेतलेला आहे. तुमच्याकडं जर चॉकलेट सिरप असेल तर तो घातलात तर मुलांना आणखी आवडतील. तर अशा पद्धतीनं हे पॅनकेक्स नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.